बोलणार नाही आपण. काय चॅप्टरचं नाव होतं आपल्या? Process and living organisms part 2. येस येस येस. बोलणार आता कोण? लक्ष द्या. आपण पाहतो सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. सेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. नोटबुक टेक्स्टबुक बंद करा सगळं. झालं? केलं का बंद? लक्ष द्या. ठेवून द्यायचे. नंतर ज्यावेळेस आपल्याला सगळं हे करायचंय, ऑपरेशन करायचंय. फ्लावरला 4 होल्स असतात. फ्लावरला 4 होल्स असतात. WHORLS. होल्स म्हणजे पार्ट्स. समथिंग अराउंड इन सर्क्युलर पॅटर्न. तर त्याला म्हणतो आपण होल्स. म्हणजे फ्लावरचे पार्ट्स. असे 4 पार्ट्स असतात. अँड्रोशियम, ANDRO, अँड्रोशियम, बरोबर. अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. प्लांट मध्ये रिप्रोडक्शन कोणामुळे होतं माहिती का? प्लांट मध्ये रिप्रोडक्शन म्हणजे त्याच्यासारखंच नवीन ऑर्गॅनिझम तयार करणे. तर प्लांट मध्ये रिप्रोडक्शन कोणामुळे होतं माहिती का? फ्लावर. कोणामुळे होतं? फ्लावर होतं. मग 4 पार्ट्स. एक तर अँड्रोशियम. अँड्रोशियम हा काय? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. दुसरा असतो कोणता रे? गायनोशियम. गायनोशियम हा काय? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. मग काल आपण पाहिलं अँड्रोशियमचे 2 पार्ट्स असतात. पहिला अँथर आणि गायनोशियमचे 3 पार्ट्स आहे. पहिला स्टिग्मा, ओव्हल. आता हे जे दोन आहेत ना, याला काय म्हणतो माहितीये का? हा, इसेन्शियल म्हणजे त्याच्याशिवाय रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. इसेन्शियल. नंतर थर्ड कोणता रे? आधी काहीतरी युनिक या हे पण आहे तसं. काल नव्हता तर त्याचं काहीतरी युनिक रिझन सांगा. काहीतरी वेगळं आजारी होते, सोडवाय बंद होतं. काय झाले ते? सर्दी जाम झाली होती. आणि आज कसं औषध झालं? पुढे बघितलं बहिणीने बघितलं ना, कसं काय कळलं? कसं काय औषध झाला? मोठा औषध झाला. आज मी उशिरा उठलो कारण क्लास उशिरा आहे. तर मी थोडस हे होतं ना, तशी मला दररोज 4:30 लाच येते. पण आज म्हणलं की क्लास उशिरा आहे तर थोडस हे करूयात. मग उठायला उशीर झाला. मी आज किती वाजता उठलो माहिती का? 6:30 ला उठलो. हा, आणि 1 तासामध्ये बघा थोडासा उशीर झाला असेल. 3-4 टाइम पाळत जाईल. म्हणजे उठायला उशीर होणं, हे झालं ते झालं. थोडस लवकर घरून निघायचं. 7 ला
मग मी 7:30ला चालू ना. नाही तू 5 मिनिटं राहा. तेच सांगतोय ना 7. तेच 5 मिनिटं उशीर झाला काय झालं सांगितलं ना. आता त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही तर दररोज उशीर आहे. मला एखाद्या दिवस ते पण असं क्लास उशीर असल्यावरती क्लास 6:30ला 6:45ला असतं मी वेळेवरती चालू असतो आणि टाइम पाळत जा. परत एकदा सांगतोय लक्ष द्या. आणि माणसाकडे वेळ असेल ना तर माणूस आळशी होतो बरं का. तुम्हाला सांगतोय परत एकदा सांगतोय. तुम्ही म्हणसाल की आमची एक्झाम फेब्रुवारी मध्ये मी दिवाळीनंतर अभ्यासाला सुरुवात करेन. मी डिसेंबर झाल्यावरती सिलेबस झाल्यावरती अभ्यासाला सुरुवात करेन. माणसाकडे जेवढा वेळ असतो ना तेवढा माणूस आळशी बनतो. मी जर 9 वाजता क्लास ठेवला असता ना 9 वाजता तरी काय झालं मला एक उशीर झाली असती की बाबा 9 वाजता क्लास आहे 8 वाजता उठेल. माणसाकडे जर वेळ असेल तर माणूस आळशी होतो. त्याच्यामुळं 10वीची एक्झाम जरी 12 तुमची फेब्रुवारीमध्ये असेल ना तरी आत्तापासूनच स्टडीला सुरुवात करा. दररोजचं 1 तास मी सेल्फ स्टडी करेलच बाबा. तर तुमच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट होईल. लक्ष द्या. गायनोशियमचे 3 पार्ट्स असतात. स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी. आणि गायनोशियम हा काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे. तिसरा काय म्हणलं रे कोरोला. कोरोला COROLA कोरोला. आणि चौथा काय ते घेऊन द्या कॅलिक्स. काय कॅलिक्स. लक्ष द्या. एक द्या फ्लावर. हे फ्लावर आहे जास्वंदाचं. बाकीचे कोण बघणार नाही बरं का. मी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस हे जे आहे ना खालचं ग्रीन कलरचं त्याला काय म्हणणार आहे कॅलिक्स. कॅलिक्स. आता कॅलिक्सच्या प्रत्येक पार्ट्सला बुक्स मध्ये नाव दिलं असेल म्हणा ते सेपल्स दिलं असेल बरं का. त्याची काही देणे घेत नाही. हे असे कॅलिक्स मिळून आहे ना कॅलिक्स मिळून जे सॉरी असे छोटे छोटे पार्ट्स त्याला काय म्हणतो आपण सेपल्स. आणि ते सगळे सेपल्स मिळून काय म्हणतो कॅलिक्स. रेड कलरचं हे काय रे कोरोला. कोरोलाच्या प्रत्येक पार्ट्सला काय म्हणतो माहिती का पेटल्स. पेटल्स PETA म्हणजे हा एक पेटल आहे हा एक पेटल आहे हा एक पेटल आहे सगळं मिळून काय बनणार. ओके. याच्यामध्ये हे जे दिसतंय का रे हे जे आहे ना हे काय माहितीये का अँड्रोशियम. हे जे आहे ना हे काय आहे याच्यावर दिसतात का हे अँड्रोशियम. आणि ही जी मोठी दांडकी आहे ना हे सगळं काय माहितीये का गायनोशियम. ह्याच्या खाली काय आहे ही नळी स्टाईल आणि वरती काय स्टिग्मा. हे दिसतोय का स्टिग्मा हे स्टिग्मा आहे. आणि खालचे काय गायनोशियम. त्या अँड्रोशियम आहे. आणि त्या अँड्रोशियम वरती काय आहे अँथर. अँथर. त्या अँथरच्या आतमध्ये काय आहे ओके चल झालं. आता काही फ्लावर असे असतात काही फ्लावर असे असतात ज्याच्यामध्ये अँड्रोशियम पण असतं आणि गायनोशियम पण असतं. तर त्या फ्लावरला म्हणतो बायसेक्सुअल फ्लावर. असे फ्लावर ज्याच्यामध्ये दोन्ही असतं कोण अँड्रोशियम. लावण्या बोलणार नाही का अँड्रोशियम अँड गायनोशियम. गायनोशियम. तर त्या फ्लावरला काय म्हणतो बायसेक्सुअल. आणि बायसेक्सुअल फ्लावरचं एक्झाम्पल काय म्हणते का एक्झाम्पल काय म्हणते का हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे जास्वंद. त्याच्यामध्ये अँड्रोशियम पण असतं आणि गायनोशियम. असं एक फ्लावर असतं. असे काही फ्लावर असतात ज्याच्यामध्ये फक्त अँड्रोशियम असतं किंवा गायनोशियम असतं. तर त्या फ्लावरला काय म्हणायचं माहितीये का युनिसेक्सुअल. काय म्हणणार युनिसेक्सुअल फ्लावर. एक्झाम्पल काय माहितीये का वैभव पपया. त्याच्यामध्ये असं एक झाड असतं पपईचं असं एक झाड असतं ज्याच्यामध्ये फक्त त्याच्या फ्लावर मध्ये फक्त अँड्रोशियम असतं. दुसरं झाड असतं त्याच्या फ्लावर मध्ये फक्त गायनोशियम असतं. बघा पपईमध्ये एक मेल झाड असतं आणि फिमेल झाड असतं. जास्वंदामध्ये एकाच झाडामध्ये दोन्ही असतात. तर त्याला काय म्हणतो आपण बायसेक्सुअल. बघा तुमच्या वावरात पुढं तरी शेतामध्ये पपया वगैरे असतील तर असं पपईचं एक झाड असतं ना त्याला पपया कधीच येत नाही. आणि दुसरं झाड असतं त्याला पपया येतं. ज्याला पपया येत नाही ना ते मेल झाड असतं मेल. आणि ज्याला येतात ना ते फिमेल झाड असतं.
आमची आजी असताना काय करायची वावरामध्ये पपईचं एखादं झाड तोडून टाकायचे. आम्हाला कळत नसायचं की ती का तोडते. त्यांना कळायचं बरोबर की मेल झाड आहे का मेल झाड वाढून त्याला काय उपयोग आहे का. ती म्हणायची याला काय पपईचं येणार नाही, त्याला कशाला वाढवायचं, ती तोडून टाकायची आणि ती बरोबर ते झाड ठेवायची जे हे मेल झाड आहे आणि त्याला पपई यायचं मोठं झालं. पपईचं एक झाड असं असतं ज्याच्या फ्लावर मध्ये फक्त अँड्रोशियम असतं. दुसरं झाड असतं ज्याच्या फ्लावर मध्ये फक्त ज्याला यकमाई ते कोणतं झाड आहे मेल झाड आहे आणि ज्याच्यामध्ये पपई येतात ते कोणतं आहे फिमेल झाड आहे. ओके डन झालं. आता बघा तुम्हाला डायग्राम काढायला सांगितली होती आणि डायग्राम सगळ्यांनी काढली असेल. काढली ना. लक्ष द्या. या पाकळ्याला काय नाव दिलं आपण कोरोना. खालचा जो आहे ना हे हिरवं याला काय म्हणतो आपण. जेव्हा हे झाड फ्लावर लहान असणार आहे ना तेव्हा ह्या पाकळ्या आणि हे ग्रीन कलरचे ना ह्यांना प्रोटेक्ट करतो अँड्रोशियम आणि थायरोशियम. सगळं काढून टाकलं. बघा हे आधी कळी होती बघा हे बंद होतं बघा ह्याच्यात बंद होतं ना ज्यावेळेस ते कळीमध्ये होतं ना ज्यावेळेस हे अँड्रोशियम आणि गायनोशियम आहे ना त्याला त्यांनी काय केले प्रोटेक्ट. मग जसं ते मोठं होत जातं उमललं की ते अँड्रोशियम गायनोशियम खातात बाहेर येतात. ओके. मग ह्या कॅलिक्स आणि कोरलाचं काम काय आहे प्रोटेक्ट करणं. म्हणून त्याला काय म्हणतात ऍक्सेसरी होल्स. ओके. आता बघा याचा विषय संपला. हे पाकळ्यांचा विषय संपला. हे जे आहे ना दांडकं याला सगळ्याला काय म्हणतो रे आपण अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे मेल पार्ट. त्याचे दोन पार्ट्स आहेत. हा वरचा अँथर काय करतो रे अँथर काय करतो पोलन ग्रेन प्रोड्यूस करतो आणि पोलन ग्रेन काय मेल गॅमेट्स. जसं मेल मध्ये ह्यूमन मध्ये स्पर्म आहे ना तसं ह्याच्यामध्ये काय आहे पोलन ग्रेन्स. इथं काय लिहितो हा काय आहे हे सगळं काय आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम काय आहे मेल पार्ट आहे. त्या अँड्रोशियमचे दोन पार्ट्स. पहिला अँथर, दुसरा फिलामेंट. अँथर काय प्रोड्यूस करतो पोलन ग्रेन. अँथर प्रोड्यूस पोलन ग्रेन आणि पोलन ग्रेन काय आहे मेल गॅमेट. ओके डन. दुसरं तुम्ही कधी गुलमोहराचं झाड बघितले का रे. त्या गुलमोहराच्या झाडाला फुलं येतात त्याच्यामध्ये ताडकी असतात त्याच्यामध्ये तुम्ही ते वडा खेळलाय का मुलं खेळले एकमेकाला कट करायचं दिसलं. गुलमोहराच्या झाडाने ते घोडा खेळलाय का ते कट करायचं तसं काय केलंय. लाल कलरचे फ्लावर असतात भारी असतात. खेळलाय का ते तुम्ही खेळलाय का तुम्ही कधी. त्याच्यात ते अँड्रोशियम असतं गायनोशियम असतं. ते अँड्रोशियम म्हणजे ते असे हे असतात दांडकं असतं त्याला पुढं फिलामेंट असतं ते एकमेकात अडकवायचं आणि ते तुटलं की हरला असं खेळायचं गेला. हे झालं. लक्ष द्या. ह्या सगळा पार्ट आहे हा सगळा पार्ट कशाचा आहे रे गायनोशियमचा. गायनोशियमला किती पार्ट्स असतात 3 पार्ट्स असतात. गायनोशियमला किती पार्ट्स असतात 3. वरचा कोणता स्टिग्मा. ही नळी आणि खाली काय ओव्हरी. लक्ष द्या. ही ओव्हरी आपल्याला पडायची. त्या ओव्हरीच्या आतमध्ये गायनोशियम GYNOCIM गायनोशियमला किती पार्ट्स असतात 3. वैभव पहिला स्टिग्मा जे स्टिकी असतं चिकटतं. दुसरा कोणता स्टाईल ती नळी आणि तिसरा ओव्हरी. आता ओव्हरीला फोडायचे आपल्याला. ओव्हरीला फोडायचे. बघा हे आलं काय त्या प्रत्येक फ्लावर मध्ये तुम्हाला ओव्हरी दिसते बरं का बघायची आपल्याला ओव्हरी बॉटम लाईन
ऐक. आता बघा ही जी ओव्हरी आहे ना, लक्ष द्या बरं का. वरचं काय स्टाईल, सॉरी स्टिग्मा, Stigma. स्टाईल. आता ओव्हरीच्या आतमध्ये गेले ना, छोटे छोटे हे असतात, त्याला काय म्हणतो माहितीये का? त्याला म्हणतो ओव्ह्यूल. ओव्ह्यूल काय म्हणतो आपण? ओव्ह्यूल. या ओव्ह्यूलच्या आतमध्ये जायचंय. त्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये काय ना, तर असे सील असतात बघा. आपण कशामध्ये जाणार? ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये काय आहे? ओव्ह्यूल. ओव्ह्यूल्स. त्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये जे सेल्स आहेत ना, त्याच्यात तिथं जायचंय आपल्याला. तिथं जायचंय. आणि बुक्स मध्ये तुम्हाला हे डायग्राम दिली, नीट लक्ष द्या. हे जे सगळे ना, हे काय आहे? अरे गायनोशियम. हे सगळं काय आहे? हे काय आहे? स्टिग्मा. स्टिग्मा. हे काय आहे? स्टाईल. हे काय आहे? ओव्हरीच्या आतमध्ये दिसतात का हे? हे काय आहे? ओव्ह्यूल्स. काय आहे? ओके डन. आता एक ओव्ह्यूल घेतो मी. एक ओव्ह्यूल असे लय लय, तर त्याच्यातलं एक ओव्ह्यूल घेतलं. हे काय माहितीये का? ओव्ह्यूल. ओव्ह्यूल. ओव्ह्यूल कशाच्या आतमध्ये आहे? ओव्हरीच्या. ही सगळी ओव्हरी त्याच्यामध्ये हे आहेत ना, ओव्ह्यूल्स. त्या एका ओव्ह्यूल्सला मी झूम करून बघितलं तर मला हे दिसणार आहे. ओके डन. आता लक्ष द्या. या ओव्ह्यूल्स मध्ये वरती 3 सेल आहेत बघा. ते तुम्हाला दिसत नसतील, बुक्स मध्ये डायग्राम मध्ये दिसतील. दिसतात का ते? आहेत ना. कशाच्या आतमध्ये आहेत? ओव्ह्यूलच्या. वरती 3 आहेत, खाली 3 आहेत. आता खालच्या 3 आपल्याला काय देणं घेणं नाही. वरती जे 3 आहेत ना, तर त्याच्यातले जे 2 साइड्स आहेत ना, त्याला म्हणतो आपण सिनर्गिड सेल्स. काय म्हणणार आपण? त्याच्याशी पण आता आपल्याला देणं घेणं नाही. मधलं जे आहे ना, त्याला म्हणायचं एक सेल. सेंटर आहे त्याला म्हणायचं, आणि खाली येत ते अँटीपोलर. ओके. ओव्हरी आहे, ओव्हरीला फोडलं, आतमध्ये तुम्हाला भरपूर सारे ओव्ह्यूल्स मिळणार आहेत. ओव्ह्यूल्स मिळणार आहेत. त्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये गेले, वरच्या साइडला 3 सेल, साइडचे 2 सिनर्गिड्स. सायनर्गिड, सिनर्गिड जे काय असेल ते. मधलं एक सेल. हे सेंटरचं पोलार न्यूक्लिय, आणि खालचे ते 3 आहेत त्याला म्हणणार. हे कुठे आहेत? ओव्ह्यूलच्या आतमध्ये. ओव्ह्यूल कुठे आहे? ओव्हरीच्या आतमध्ये. ओव्हरी कुठे आहे? गायनोशियम. इथपर्यंत समजलं? ओके. लक्ष द्या. फ्लावरला 4 होल्स. अँड्रोशियम, गायनोशियम, नेसेसरी कोणते? अँड्रोशियमचे 2 पार्ट्स, फिलामेंट आणि अँथर प्रोसेस, which is गायनोशियमचे 3 पार्ट्स, ओके. ओव्हरीच्या आतमध्ये काय आहेत? ओव्ह्यूलच्या आतमध्ये सेल्स. वरती 3 आहेत, खाली 3 आहे, मध्ये 1 आहे. वरती जे 3 आहेत त्याच्या साईडला जे 2 आहेत त्याला म्हणणार सिनर्गिड. मधलं एक सेल. सेंटरचं पोलार. खालचे 3 अँटीपोलर. आता तुम्हाला हे दाखवतो सगळं. पुढे आहे ना सगळ्यांकडे? पुढे आहे ना? म्हणते की नाही? तुम्ही कशाला दिलं? तुमच्याकडे आहे का? आहे ना 3? तुमच्याकडे आहे ना? आहे ना? आहे ना? एक दे त्यांना. लक्ष द्या. ते देते ना. लक्ष द्या. आता बोलणार नाही बरं का? लक्ष द्या. लक्ष द्या. काही फ्लावरला दांडा असतो बरं का? काही फ्लावरला दांडा असतो. ज्या फ्लावरला दांडा आहे ना, त्याला म्हणणार आपण, त्या फ्लावरला म्हणणार पेडिसिलेट. असेल बघा कुठेतरी. त्या दांड्याला पेडिसेल म्हणतो, आणि त्या फ्लावरला म्हणणार. काही फ्लावरला खाली दांडा असतो, तर ज्या फ्लावरला दांडा आहे त्याला काय म्हणणार? पेडिसिलेट. एमसीक्यू विचारू शकतात. आणि ज्या फ्लावरला दांडा नाही त्याला म्हणणार आपण सिसाइल.
विथ दांडा, Penicillin. विदाउट दांडा. Penicillin. आता बघा, हे मी काढलं. काय काढलं रे? कोरोला. पाकळ्या नाही म्हणायचं आता. इथून पुढे काय म्हणायचं? कोरोला काढला. काढला. ओके डन. काढा तुम्ही पण. कचरा करा. कचरा करणार नाही. जे जे पाकळे आहेत आपले आपापले घरी घेऊन जायचे. झालं का सगळ्यांचं? आणि तोडणार नाही बरं का, तोडणार नाही. नीट नाही मारे. झालं का? कोरला काढते सगळ्यांनी. हे ग्रीन कलरचं त्याला काय म्हणणार? हळूहळू ते पण काढतो. हा, हे जर कोणी जर हे जर केलं ना, कचरा केला की नाही लक्ष द्या आता. झालं झालं. आपल्याला 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 ओव्हरीच्या आतमध्ये जायचंय. ओव्हरीच्या आतमध्ये. ओव्हरीच्या आतमध्ये काय आहे? ओव्हरी. लक्ष द्या, लक्ष द्या. आता ह्याला हे जे आहे ना ओव्हरी बघा, ह्याला लक्ष द्या. ही जी आहे ना ही ओव्हरी बघा. दिसते का सगळ्यांना? दिसते का ओव्हरी? काढली का ओव्हरी? काढली. काढली का ओव्हरी? दिसते का? काढली का ओव्हरी? आतमध्ये दिसते ना सगळ्यांना? लक्ष द्या. हे झालं ना सगळ्यांचं? लक्ष द्या. अरे ह्या ओव्हरी काढताना हे जे आहे ना हे स्टाईल आहे बघा. लक्ष द्या बघा. स्टाईल आहे. त्या स्टाईलच्या आतमध्ये ट्यूब आहे बघा. दिसते का? आहे ना ही ट्यूब. त्याला पोलन ट्यूब म्हणतात बरं का. ते नंतर पाहिजे आपल्याला. ह्याच्या आतमध्ये ट्यूब आहे का? हे सगळं चिकट आहे बघा. लक्ष द्या, लक्ष द्या. या ओव्हरीला मी ब्रेक करतो. ओव्हरीला काय करतो? ब्रेक. तोडलं. त्याच्यामध्ये छोटे छोटे सेल्स मिळतात. लय छोटे आहेत बघा. छोटी छोटी पण जाणार आहे का? 8 फुले. आहे का? आहे का? सांगतो. मिळालं का? आहेत का रे छोटे छोटे? झालं का सगळ्यांचं? लक्ष द्या. आता आपण काय पाहिलं? ओव्हरी पाहिली. ओव्हरीला फोडलं. ओव्हरीच्या आतमध्ये काय आहे? ओव्हरी. आहे का? ऑपरेशन एवढंच. बायसेक्सुअल फ्लावर. बायसेक्सुअल फ्लावर म्हणजे असं फ्लावर ज्याच्यामध्ये अँड्रोशियम गायनोशियम दोन्ही असतं. ओके. एक्झाम्पल काय? आता जे आपण फ्लावरचं हे केलं ना
ऑपरेशन. तर त्याच्यामध्ये अँड्रोशियम पण आहे आणि अँड्रोशियम म्हणजे ते साईडचं झालं. आणि असे फ्लावर ज्याच्यामध्ये एकतर अँड्रोशियम असणार किंवा त्याला म्हणतो आपण एक्झाम्पल युनिसेक्सुअल. मी काय म्हणलं झालं. एक्झाम्पल काय? आता काही फ्लावरला खाली स्टॉक असतो, दांडा असतो, तर त्या दांड्याला म्हणायचं पेडिसिल. ज्या फ्लावरला असतो ना दांडा त्याला म्हणायचं पेडिसिल. आणि ज्या फ्लावरला दांडा नसतो त्याला म्हणायचं विचार केला. झालं झालं. हेडिंगला पोलिनेशन. पोलिनेशन पोलिनेशन आपण लिहिलं का रे? पोलिनेशन लिहिलं. काल डायग्राम पाठवली ना आम्ही घरी. आता उशीर कोण आलं? डायग्राम काढली का पुढे फ्लावरची? काल नव्हतेस ना, नीट काढायची. नव्हते ते काम. लक्ष द्या, लक्ष द्या रे. आता जर कोण बोललं ना तर मी बेकार म्हणेन. आणि परत म्हणू नका, परत म्हणू नका मलाच का मारलं. दांडा आता बोलणार नाही का? हे ग्रीन पार्ट कॅलिक्स, त्याच्यामध्ये पाकळ्या असतात. पाकळ्या असतात. आता मी काही नीट नाही काढेल. आहे का इथे खाली ना? खाली उमरी आहे का? आहे ना? आणि स्टाईल त्याच्यावरती काय केटल झालं. आता समजा हे जास्वंदाचं हिबिस्कसचं फ्लावर आहे. कशाचं? हिबिस्कसचं. हिबिस्कसचं मग त्याच्यामध्ये हे पण असणार आपलं काय? हे आपलं काय? अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे फिलामेंट आणि काय? अँथरच्या आतमध्ये काय असतं? पोलन ग्रेन्स आहेत का? छोटे छोटे पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स म्हणजे काय? मेल गॅमेट. लक्ष द्या, लक्ष द्या. आपण हेडिंग काय ना? पोलिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to stigma is called as pollination. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to stigma called as झालं काय? ते हे असतात बघा, मधमाशी वगैरे असतात किंवा बाकीचे किडे वगैरे असतात, ते काय होतात माहिती ना? याच्यावरती बसतात बघा. देवाने रचनाच अशी केली ना नेचरची, याच्यावरती बसतात. कशावरती रे? ते अँड्रोशियम वरती बसतात. अँड्रोशियम वरती बसतात. आता अँड्रोशियम वरती बसले की तुमच्या पायाला हे चिकटतं काय? पोलन. आता चिकटले की म्हणजे सगळीकडे असं गावून नेऊ शकतात. किंवा त्यांना वाटलं की बाबा परत इथं बसायचं. कशावरती बसलं? स्टिग्मा. आता स्टिग्मा स्टिकी असतं. जे पायाला त्याचे चिकटले ना काय पोलन ग्रेन, ते ह्याला चिकटतं. कशाला? स्टिग्मा. झालं का? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to stigma is called as pollination. देवाने त्या फ्लावरला वास दिलेला आहे भारी. त्या वासामुळे ते किडे अट्रॅक्ट होतात. आता ते किडे अट्रॅक्ट झाले की ते ह्याच्यावरती बसतात. कशावरती? अँड्रोशियम वरती. अँड्रोशियम वरती बसले की ते अँथर मधले पोलन ग्रेन्सच्या पायाला चिकटतात. आणि ते चिकटले की परत एकच घरी ह्याच्यावरती बसले, स्टिग्मा वरती बसले, गेला का तिकडे. आता हे जे किड्यांनी नेलं ना, हे किड्यांनी इथून पोलन ग्रेन्स इथून नेलं ना, आता ते एका फ्लावरच्या अँड्रोशियम वरून दुसऱ्या फ्लावरच्या गायनोशियम वरती जाऊ शकतो. असं नाही की त्याच फ्लावर वरून त्याच फ्लावरच्या बघा. समजा मी म्हणलं पपईचं एक झाड येतं, इथे एक पपईचं झाड आहे, असं चांगलं काढतो. हे पपईचं झाड आहे का? दुसरं इथं झाड आहे, दुसरं इथं झाड आहे का? आता एक झाड मेल झाड आहे आणि एक झाड काय आहे? मी म्हणतो की हे मेल झाड आहे. मेल झाड म्हणजे त्याला काय असेल रे? अँड्रोशियम. हे फिमेल झाड आहे म्हणजे त्याला काय असतं? गायनोशियम. आता झालं काय?
ह्याच्यावरती जे फ्लावर आहे त्या फ्लावर वरती अँड्रोशियम आहे, त्या अँड्रोशियम वरती अँथर आहे, त्या अँथर वरती एक किडा बसला. ओके, आता तो सगळीकडे हिंडला आणि कधीतरी त्याला वाटलं की ह्याची पण भेट घ्यावं. कोणाची? गायनोशियमची. मग तो गायनोशियमच्या ह्याच्यावरती जाऊन बसला. कशावरती? स्टिग्मावर. इथून आले ना ते, तर ह्याला म्हणायचं पोलिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पोलिनेशन. आता असं नाही, तिच्या पायाला हजारो पोलन ग्रेन्स चिकटतात किड्याच्या, हजारो. इथं स्टिग्मावरती त्याच्यातले काय ती येतात, पण स्टिग्माच्या आतमध्ये जाण्यासाठी किती जणांची गरज असते? येतात भरपूर, चिकटतात भरपूर, पण आतमध्ये जाण्यासाठी किती जणांची गरज असते? दोघांचीच गरज असते. ओके, पण हे जे आहे ना, याला म्हणायचं पोलिनेशन. आता ते पोलिनेशन पण दोन टाईपचं आहे. एक सेल्फ पोलिनेशन आणि दुसरं क्रॉस. सेल्फ म्हणजे काय? हे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर फ्रॉम अँड्रोशियम टू गायनोशियम, पण सेम फ्लावर. त्याच फ्लावरच्या अँड्रोशियम वरून त्याच फ्लावरच्या गायनोशियम वरती गेलं तर त्याला म्हणायचं सेल्फ पोलिनेशन. त्याच फ्लावर किंवा त्याच झाडाच्या फ्लावरच्या एका झाडावरती झालं तर त्याला म्हणणार सेल्फ पोलिनेशन. आणि असं जर झालं एका झाडाच्या अँड्रोशियम वरून दुसऱ्या झाडाच्या फ्लावरच्या गायनोशियम वरती गेलं तर त्याला काय म्हणणार? क्रॉस पोलिनेशन. पोलिनेशन दोन टाइप्स, एक तर सेल्फ पोलिनेशन आणि एका झाडावरती झालं तर सेल्फ पोलिनेशन, आणि एका झाडाच्या अँड्रोशियम म्हणून दुसऱ्या झाडाच्या गायनोशियम वरती गेलं गवते तर त्याला काय म्हणणार? क्रॉस पोलिनेशन. ओके, आता बघा, जे पोलिनेशन करणार ना त्याला पोलिनेशन एजंट म्हणतो. काय म्हणतो? पॉलिनेशन एजंट. आता कोणी केलं रे ते पोलिनेशन? किड्यांनी केलं. किड्यांनी केलं. म्हणजे इन्सेक्ट सगळ्यात जास्त पोलिनेशन हे करतात, इन्सेक्ट. त्याच्यानंतर एअर असेल, त्याच्यानंतर विंड असेल, तेच. त्याच्यानंतर वॉटर असेल. हे जे आहे ना, हे काय? पोलिनेशन एजंट. जे पोलन ग्रेन्सला इथून इथं ट्रान्सफर करायचं काम करतो त्याला म्हणतो आपण पोलिनेशन. सगळ्यात जास्त पोलिनेशन कोण करतात माहिती का? इन्सेक्ट करतात. तुम्ही कोणतंही झाड बघा, पेरूची बाग असेल, डाळिंबाची बाग असेल, त्याच्यामध्ये किडे असतात. किंवा तुमच्या शेतामध्ये फ्लावर वगैरे असतील तर फ्लावरच्या साईडला किडे वगैरे फिरतच असतात, कारण देवाने रचनाच केली. फ्लावरच्या शेजारी किडा आहे. तो किडा बसला पाहिजे कशावरती? अँथरवरती. आणि ते अँथरवरती बसला की नंतर तो कधीतरी ह्याच्यावर बसणार आहे. त्याच्यावरती काय होणार आहे? पोलिनेशन. आणि पोलिनेशन झालं ना तरच फ्रूट तयार होणार आहे. पोलिनेशन झालं ना तरच फ्रूट तयार होणार आहे. ओके, डन. काय हेडिंग? पोलिनेशन. आता बघा, लक्ष द्या बघा, हे अँथर वरून कुठे आले रे? स्टिग्मा वरती आले. ओके, आले. आता लक्ष द्या, हे मी साईडला काढतो बघा, ही आपली ही बाजूला काढतो. हे काय? स्टिग्मा. खाली हे मोठं काढतो. हे काय? ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात रे? ओव्हिल्स असतात. ओव्हिल्स किती असतात? खूप सारे असतात. मी एकच काढतो. हे काय? आपली ओव्हरी. ओव्हरी. त्या ओव्हरीच्या आतमध्ये काय आहे? OVULE. ओव्हिल. ओके, डन. खूप सारे मी एकच काढतो. लक्ष दे वैभव. आता त्या ओव्हिलच्या आतमध्ये इकडे काय आहेत रे? 3 सेल्स आहेत. आणि मगाशी तुम्हाला त्याची नावं सांगितली. हे जे साइडचे दोन आहेत ना, हे साइडचे दोन आहेत, त्याला काय म्हणतो आपण? SYNERGIDS. मग सांगितलं का? मधलं जे ना, मधलं काय? एक सेल आहे. मधलं काय? एक सेल. EGGS. एक सेल. झालं? खाली एक होतं कोणतरी? पोलर न्यूक्लियाय किंवा त्याला सेकंडरी न्यूक्लियस पण म्हणतो. पोलर झालं. आणि खालचे 3 आहे काय? अँटीकोडॉन्स आहे, त्याच्याशी आपल्याला दिले होते. ओके, पोलिनेशन झालं. हे पोलन ग्रेन्स आले का? कशावरती आले? स्टिग्मा वरती आले की ते जर्मिनेट होतात. काय होतात? जर्मिनेट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? अंकुर वगैरे फुटणं, मग मराठीत असं म्हणतो.
जेव्हा ते पोलन ग्रेन स्टिग्मा वरती येणार ना, तर स्टिग्मा वरती आले तर ते काय होणार? जर्मिनेट होणार. गुंजन जर्मिनेट्स झाले का? जर्मिनेट झाले ना, ते ट्यूब तयार करतात. ते काय तयार करतात? ट्यूब. कशाच्या आतमध्ये? स्टाईलच्या आतमध्ये. केली का? ओके. आता त्या ट्यूब मध्ये दोनच जातात. आले किती रे? कुणी आणले? किड्यांनी आणले. भरपूर येतात. आतमध्ये किती जातात? दोन मेल गॅमेट आहे. ओके, दोन काय? मेल गॅमेट. आता ही ट्यूब वाढत जाते, आतमध्ये वाढत जाते, ट्यूब आतमध्ये वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते, ट्यूब आतमध्ये वाढत जाते. गेली आणि ती एंटर होते कशामध्ये? ओव्ह्यूल मध्ये. ओव्ह्यूल मध्ये जाते. ओव्ह्यूल मध्ये जाते. ओव्ह्यूल मध्ये जाते. गेली का? गेली की फुटते, बस्ट होते. बस्ट झाली की हे जे दोन आहेत ना, हे जे दोन आहेत ना, कोण? दोन मेल गॅमेट. दोन मेल गॅमेट. एक जातं, एक मेल गॅमेट जातं आणि ह्याला मिळतो कोणाला? एक आणि दुसरं कोणाला मिळतो? पोलर न्यूक्लियाई. मिळालं की त्याचं फर्टिलायझेशन होतं. काय होतं? Fertilization. फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. एक मेल गॅमेट. नीट लक्ष द्या बरं का. एक मेल गॅमेट. एक मेल गॅमेट कुणाला मिळालं रे? एक सेलला मिळालं. कुणाला? एक सेल. एक सेलला मिळालं. मिळालं का? हा. आणि एक सेलला मिळालं तर त्याच्यापासून झायगोट तयार होतं. झायगोट म्हणजे असं समजू शकता की छोटंसं बाळ. छोटंसं बाळ आईच्या पोटामध्ये एम्ब्रॉय तयार होतं ना, म्हणजे एम्ब्रॉयच्या आधीची स्टेज म्हणजे काय? झायगोट. झालं. म्हणजे सीड्स तयार होणार आहे. बाळ म्हणजे काय असणार आहे? Seeds. दुसरं मेल गॅमेट. दुसरं मेल गॅमेट मिळतं कुणाला माहिती का? पोलर न्यूक्लियाई. यस, पोलार न्यूक्लियायला. पोलार न्यूक्लियाई. न्यूक्लियाई. पोलार न्यूक्लियायला. आणि काय तयार होतं माहिती का? एंडोस्पर्म. एंडोस्पर्म. होतं काय? हे झायगोट म्हणजे बाळ तयार झाले असं समजा छोटंसं. आणि त्या बाळाला ग्रो होण्यासाठी, वाढण्यासाठी गरज आहे कशाची? न्यूट्रिएंटची. न्यूट्रिएंटची गरज आहे ना, ते न्यूट्रिएंट्स हे प्रोव्हाइड करतं कोण? एंडोस्पर्म. पेरू खाल्ला ना, त्या पेरूच्या आतमध्ये सीड्स आहे. ते सीड्स म्हणजे कशापासून तयार झाले? झायगोट. आणि आपण जे खातो ना ते काय? एंडोस्पर्म. न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यामध्ये. तुम्ही नाही खाल्लं तर ते कोण खाणार आहे? ते झायगोट साठी, त्या बाळासाठी. आणि आपण खातो. जसं आपल्या आईच्या पोटामध्ये आपण होतो ना लहान असताना, तर आपल्या आईचा आपल्याला एक ऑर्गन जोडला होता. कोणता? नाळ. ती नाळ काय करते माहिती का? आईच्या थ्रू आपल्याला न्यूट्रिएंट्स देते. तसंच याला गरज आहे वाढीसाठी कशाची? न्यूट्रिएंटची, वॉटरची. हे काय? ते कोण देतं? एंडोस्पर्म. आणि एंडोस्पर्म कुणाच्या थ्रू तयार झाला? एक मेल गॅमेट आणि बघा हे उपाशी नाही झालं पाहिजे म्हणून देवाने कशी रचना केली किंवा त्याला खायची सोय झाली पाहिजे. सफरचंद खाल्लं, आपण जे खातो ते काय असतो? एंडोस्पर्म. आतमध्ये जे सीड्स आहेत ते काय? सीताफळ खाल्लं, सीताफळाच्या बिया म्हणजे काय? झायगोट. आणि जे आपण खातो ते काय? एंडोस्पर्म. आणि ही जी सगळी आहे ना ओरी, हे म्हणजे काय तयार झालं? फ्रूट तयार होणार आहे. फ्रूट. वरचं कव्हरिंग म्हणजे फ्रूट, आतमध्ये एंडोस्पर्म, त्याच्या आतमध्ये झायगोट. झायगोट म्हणजे सीड्स वगैरे मोठे झाल्यावरती. आणि इथं दोन वेळा फर्टिलायझेशन झालं. दोन वेळा फर्टिलायझेशन झालं. एक मेल गॅमेट कुणाबरोबर फर्टिलाइज झालं? एक सेल. दुसरं पोलर न्यूक्लियाई. म्हणून इथं याला म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन. वर्ड ऐकला का कधी? डबल फर्टिलायझेशन. ओके तर आणि हेच तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दिलेलं आहे. हेच तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दिलेलं आहे. बघा ही सगळी काय रे आपलं? आणि हे सगळं काय? डायनोशियम. डायनोशियमची ही खाली ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल. ओव्ह्यूल. हे एक ओव्ह्यूल काढलं बघा. काढले का? त्याच्या वरती 3 सेल, खाली 3 सेल, हे मधलं सेल. एक मेल गॅमेट येणार, ह्याच्या बरोबर फर्टिलाइज होणार. कोणा बरोबर? एक सेल. दुसरं पोलर न्यूक्लियाई. मग याच्या बरोबर फर्टिलाइज होऊन काय तयार होणार? याच्या बरोबर फर्टिलाइज होऊन एंडोस्पर्म. एंडोस्पर्म प्रोव्हाइड नेसेसरी न्यूट्रिएंट्स
फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट फॉर पोलिनेशन मध्ये आपण लिहिलं काय ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पोलिनेशन आफ्टर पोलिनेशन पोलन ग्रेन्स germinate on stigma and form pollen tube and form pollen tube carries two male gamete pollen tube मध्ये किती male gamete आहे when pollen tube enters with ovule it burst one male gamete fertilize with and form other male gamete fertilize with and form endosperm provide necessary nutrients for growth and development of zygote. here fertilization occurs two times therefore it is called as काय लिहिले ला त्याच्यामध्ये काय ट्रान्सफर ऑफ pollen grains transfer of pollen grains from anther to stigma called as anther to stigma called as pollination definition लिहिली आणि पोलिनेशन एजंट insect wind water आता ते हे दोन टाइपचे आपले हे काय रे पोलिनेशन दोन टाइपचे आहेत तर सेल्फ पोलिनेशन आणि क्रॉस सेल्फ पोलिनेशन म्हणजे सेम प्लांट वरती ओके आणि क्रॉस म्हणजे एका झाडाच्या अँड्रोशियम म्हणून दुसऱ्या झाडाच्या Gynosium. आता जे काही मी सांगितलं ना तुम्हाला जे काही सांगितलं ना ते इथे बघा आधी ऐका मगाशी सांगितलं तुम्हाला एक्सप्लेनेशन ट्रान्सफर ऑफ pollen grains from anther to stigma is called as pollination a stigma pollen grains germinates and form pollen tube carries two male gametes when pollen tube enters in one male gamete fertilize with and form seeds एक मेल गॅमेट फर्टिलाइज होतं एक्स बरोबर आणि सीड्स अदर मेल गॅमेट फर्टिलाइज विथ सेकंडरी न्यूक्लियस अँड फॉर्म एंडोस्पर्म प्रोव्हाइड नेसेसरी न्यूट्रिएंट्स फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ सीड्स इथं फर्टिलायझेशन किती वेळा झालं दोन वेळा झालं म्हणून ह्याला काय म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन लिहू शकता ज्याला विचारेल त्यांनी सांगायचं झालं का लक्ष द्या फ्लावरला 4 होल्स असतात फ्लावरला पहिलं गायनोशियम कोरोना आणि त्याच्यातले इसेन्शियल कोणते अँड्रोशियम आणि अँड्रोशियम म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड्रोशियमला 2 पार्ट्स असतात एक तर अँथर आणि अँथर प्रोसेस which is गायनोशियमला 3 पार्ट्स असतात गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट त्याचे 3 पार्ट्स एक तर स्टिग्मा स्टिकी असतं का स्टिकी असतं आता सांगा बरं
चिकटले पाहिजे ते. पोलन ग्रेन्स त्याला चिकटले पाहिजे. ओके. गायनोशियमचे 3 पार्ट, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हरी. ओव्ह्यूल्स असतं. त्या ओव्ह्यूल्स मध्ये सेल्स असतात. वरचे जे 3 सेल्स असतात त्याच्यातले साइडचे 2 असतात, त्याला म्हणतो आपण मधलं सेंटरचं पोलर न्यूक्लिआय. यस. ओके. आता असं फ्लावर ज्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम असतं त्याला म्हणतो आपण बायसेक्सुअल. एक्झाम्पल, असं फ्लावर ज्याच्यामध्ये फक्त अँड्रोशियम असतं किंवा गायनोशियम असतं. एक्झाम्पल, ओके. असे फ्लावर ज्याला खाली देठ असतो काय म्हणतो? पेडिसिलेट. विदाउट देठ transfer of pollen grains from anther to stigma called as pollination. Pollination agent सांगा. Insect, weed, water. Okay. After pollination, pollen grains germinate on stigma. Germinate on stigma and form pollen tube carries 2 male gametes. When pollen tube enters in ovules, it bursts. One male gamete fertilized with and form zygote. Other male gamete fertilized with Polar nuclei. and form Endosperm. endosperm provide necessary nutrients for growth and development of fertilization. किती वेळा झालं? म्हणून त्याला काय म्हणणार? एकदा सांगू शकता सगळं? सांगू शकता. ऐका रे. त्यांनी सांगितलं की जगले. हा इंग्लिश मध्ये सांगा, थोडं मराठीत सांगा. हा, फ्लावरला 4 वर्ष असतात. कोणते अँड्रोशियम असतं, कोणतं गायनोशियम असतं, कोणतं इसेन्शियल असतं, यात त्यांनी सांगितलं. Flower has 4 whorls: androecium, gynoecium, corolla, calyx. 2 are essential: androecium and gynoecium. Androecium is male reproductive part, which includes anther and filament. Anther produces pollen grains, and gynoecium has 3 parts: stigma, style, and ovary. Pollen grains, transfer of pollen grains from to the stigma is called as the pollination. Pollination agent is insects, wind, and water. Wind and water. Stigma. On stigma, pollen grains germinate. On stigma, pollen grains germinate and form pollen tube in style. Pollen tube contains only 2 male gametes. Pollen tube enters in ovule and bursts. One male gamete fertilize egg cell and one male gamete fertilize with polar nuclei, which fertilize egg cells form zygote, and which fertilize with the polar nuclei forms endosperms. Endosperms provides nutrients and minerals to zygote for growth and development. मुलांमध्ये कोण सांगते? Therefore, it is called as the double pig. तो नाही का सांगत? मुलांमध्ये कोण सांगते? मराठीत सांगा, इंग्लिश मध्ये सांगा. मुलगीमध्ये सांगते. सांगू शकता? सांगू शकता? सांगा मोठ्याने. सांगा. ऐका रे. Flower has 4 whorls. First, androecium, gynoecium, corolla, calyx. Androecium and gynoecium is essential. बरोबर आहे. सांगा. Androecium is male reproductive part which contains anther and filament. Anther produce pollen grains. Gynoecium is female reproductive part. It has 3 parts: stigma, style, ovary. Pollination सांगा. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स.
from anther to stigma is called as pollination. Pollination agent is water, wind, insects. When pollen grains germinates on stigma and form pollen tubes. Pollen tube contain two Carries. pollen grains carries two male gametes. When pollen grains enter in ovules, it bursts and one male gamete fertilized with egg cells which form zygote. And other gamete fertilized with polar nuclei And form endosperm. Endosperm provide necessary nutrients for growth and development of. Here fertilization occurs 2 times, therefore it is called as. मंडेला येताना ही डायग्राम काढून सगळं जे काही झालं ना ते सगळ्याच्या खाली अजून सगळं काढून डायग्राम हे झालं सगळं. अजून एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टची ही डायग्राम काढून सांगतो. ओके काढ सालच मंडेला आणि नाही काढली तर बेकार मारत असतो. आज ही मारलेलं आहे मंडेला बुक टाकली जोडा डायग्राम काढून सांग नक्की. ओके जाऊ शकता. बरोबर.